नूर हक शम्मे इलाही को बुझा सकता है कौन? जिसका हामी हो खुदा उसको मिटा सकता है कौन? जर आज संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचं मूल पाडण्यासाठी ठरलेली रक्कम दिली नाहीत तर मी स्वतः तुमच्या वडिलांना येऊन सगळं सांगेन. लक्षात ठेवा, आज संध्याकाळी 5 लाख रुपये. ठाकूर साहेबांना नमस्कारच. तो इथं का आलास? आपला हा इमानी नोकर आपल्या मर्जीने कुठे येत नाही आणि कुठे जात नाही. मुन्नी जान वाट बघतीये बाहेर. काय? सलाम पाठवला आहे. विचारतीया की मुलाखत आपली करू की मोठ्या ठाकूरांची. नाही नाही, थोड्या ठाकूरांच्या कानावर यातलं काही पडता कामा नये. चल. नमस्कार. मुन्नीबाई, तू इथं का आलीस? तुमच्या वडिलांचं दर्शन घ्यायला आणि माझं दर्शन द्यायला. नाही नाही मुन्नीबाई, सत्यानाश होईल. वायदा संध्याकाळचा होता हुजूर. दासी आपल्या शब्दाला मोकळी आहे. परंतु मुन्नीबाई, माझ्या वडिलांनी मला रुपये देण्यास नकार दिला आहे. मला नाही देणार. पैसेवाल्यांची इज्जत पैशापेक्षा जास्त किमती असते हुजूर. हे बघ मुन्नीबाई, तुला तर रुपये मिळतील, पण माझे वडील तर मला जमीन जुमल्यापासून अलग करतील. ते तर तुमचं नशीब आहे हुजूर. आमच्या धंद्याचा एक गुरुमंत्र आहे, दुसऱ्यांचं नशीब बिघडवूनच आम्ही आमचं नशीब घडवतो. मला थोडा वेळ दे मुन्नीबाई. मी तुझ्यासाठी जमीन आसमान एक करीन, पण 1 हप्त्याच्या आत तुझे रुपये तुला पोस्टे करीन. 1 हप्ता? आणखी 1 दिवस मिळेल. हा शेवटचा वायदा आहे. त्यानंतर मी तुम्हाला न सांगता थोरल्या ठाकूरांकडे जाईन. चल जुम्मन. हे बघ, हा तर फार कमी वेळ आहे. कमी आहे? चला नशीब समजा. लक्षात ठेवा, उद्यापर्यंत. नमस्कार. तुमचा तीर निशाण्यावर नाही तर त्याच्या काळजात घुसलायच्याने. वा वा. पैशांसाठी तो चोरी काय खून सुद्धा करेल. जा जा, लोखंड तापले, मारा शेवटचा घाव. शाबास. शाबास मेरी जान, दुम दबा के. माझं नाव मुन्नी जान आहे हुजूर, दुम दबाके नाही. हो, जाणतो का जाणतो, पण ही आमची स्टाईल आहे. तकिया कलाम. चल जुम्मन, आज रात्रीला एक असं फळ पिकेल की जे आपण आयुष्यभर खाऊ. हा, जरूर खाशील, पण जिवंत राहिलीस तर. काय? सकाळ झाली की दिवा विझवायचा असतो मुन्नी जान. तुझी जरूरत इथवरच होती. नाही भरूसिंग, नाही. हुजूर, मी माझा काय कुसूर आहे? सुक्याबरोबर ओलही जळलं जातं जुम्मन मिया. दुम दबा के. इथे फार वाईट गोष्ट आहे. फारच छानी वाटते मुन्नी जान. अरे, या कोठेवाले अशाच असतात. मतलबी, लालची, धोकेबाज. अरे, तू त्यांना लाखो रुपये खिलवलेस ना तरी त्यांची भूक नाही भागणार. भैरव सिंग, काहीतरी मार्ग काढ, नाहीतर मी बर्बाद होईन. मला मदत कर यार. छोटे ठाकूर, तुला तर माहितीच आहे की मी तुझा सच्चा दोस्त आहे. तुझ्या एका इशाऱ्यावर प्राण सुद्धा देऊ शकतो मी. पण काय करू, मी सुद्धा राजाचा रंक झालोय. तिजोरी रिकामी झाली आहे आणि जमीन जुमला गहाण पडलाय. पण मित्रा, खरं सांगतो, जर मला विकून तुझी समस्या सुटत असेल ना तर तुझ्या गळ्याची शपथ, ने मला बाजारात आणि टाक विकून. ठाऊ काय दोस्त, पण मी करू तर काय करू? एवढे सारे रुपये कुठनं आणू? असं म्हणतात की प्रत्येक समस्येवर काही ना काही तोडगा असतोच. मग काढ ना तोडगा माझ्या दोस्ता.
मला रुपये पाहिजेत हम्म. कुठल्याही परिस्थितीत. नाही, तुझ्या समस्येचं उत्तर आहे माझ्याकडे. फक्त याच नाही तर आयुष्यभर ऐशारामात राहण्याचा बंदोबस्त आहे. हे? आयुष्यभर ऐशकाराचा बंदोबस्त. हे कसं? शंकराच्या पिंडीवर सजवलेले दागिने. म्हणजे तू आमच्या खानदानी मंदिराबद्दल तर बोलत नाहीस? बिलकुल ठाकूर, बिलकुल. शंकराच्या पिंडीवर सजवलेले ते करोडोंचे दागिने तुझेच तर आहेत. ते कधी कामी येणार? हे? चोरी चोरी आणि ते पण देवाच्या घरी. नाही नाही नाही, हे पाप आहे. हे पाप आहे ठाकूर. चुप. मित्र मोठा की परमात्मा? हा? विचार कर मित्रा. भीक हवी की ऐशाराम? ईश्वर हवा की इज्जत? आणि माझ्या प्रिय मित्रा, अरे चोरी त्याला म्हणतात जी पकडली जाते. तुझ्यावर तर कोणी संशय सुद्धा घेणार नाही. आम के आम, गुठलियों के दाम. ठाकूर, मारूया हात दुम दबा के. मारू. दमान दमान घे पार्वती. आग हळू. लय दुखतंय. बर हळू हळू. इथं पातूरच. बस. हा. पुजारी, अहो पुजारी. पुजारी, एवढ्या रात्री कोण दरवाजा खटखट करतोय? कोण आपण? माझ्यावर दया करा महाराज. काय झालंय? काय पाहिजे? महाराज, मी एक गारुडी आहे. ही माझी बायको आहे. 9 महिन्याची गरोदर आहे. अचानक पोटात दुखायला लागलं महाराज. गरोदर आहे? घाबरू नका, हिला आत घेऊन चालता. घाबरू नका, घाबरू नका. सावकाश सावकाश आहे बाई. घाबरू नकोस पोरी, घाबरू नकोस. इथे कोणी बाई माणूस नाही. मी गावात जाऊन सोनीला घेऊन येतो. पार्वती, घाबरू नकस. हे बघ, महाराज आहेत आपल्या संगती. देव हाय, काय बी होणार नाही. पार्वती, महाराज तुम्ही पुढं व्हा. आम्ही सुईन मावशीला घेऊन मंदिराकडे आलोच. लवकर घेऊन या. हा महाराज, तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही लवकर येतो. देवा, सर्वांचं भला कर, सर्वांचं भला कर देवा. फार मोठं वादळ येईल. ठीक होणार. महाराज येतील आता. तुला तर लय आनंद झाला पाहिजे. बघ, महादेवानं मला पोरगा दिला आणि तुला भाऊ. आता तू एकटं नाही राहायचं. माझं पोरग तुझ्या संगत खेळणार. समजलं? आता त्याची गरज नाही महाराज. आपल्या कृपेनं मला मुलगा झाला. ही आपली कृपा आहे महाराज. ही सगळी देवाची कृपा आहे. मी पाया पडून येतो, लगेच येतो. जय महादेवा. जय हो, तू महान आहेस.
जय हो जय हो जय हो. धाकटे ठाकूर आपण यावेळी हे भगवान नागदेवताचे हिरे चोरलेत आपण. नाही नाही असे पाप करू नका ठाकूर. हे तुमच्या पूर्वजांचे मंदिर आहे. असे पाप करू नका. पाप करू नका. पाप करू. छी 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 छी. देवाच्या घरी चोरी करतोस. एवढं मोठं पाप हरामखोर. ठाकूर साहेब माझ्या नवऱ्यानं काय नाही केलं, काय नाही केलं. अरे दुर्गा बोल कुठे आहे दागिने. अरे दुर्गा बोल कुठे आहे दागिने. मार तू याला. परमेश्वरासाठी सोडून द्या माझ्या बाजूला हो. आता तू बी मेलीस तर आपल्या या पोराकडं कोण बघणार. बाजूला हो पार्वती. बाजूला हो पार्वती. बाजूला हो. चल, हट. रघुवीर रघुवीर काय चाललंय. ठाकूर साहेब माझ्या नवऱ्याला वाचवा. ते निर्दोष आहेत, निर्दोष आहेत. रघुवीर ही काय सांगते. बाबा या नालायकाने आपल्या मंदिरातले हिरे आणि दागिने चोरून पुजाऱ्याची हत्या केली आहे. हे खोटं आहे मोठे ठाकूर. माझा नवरा निर्दोष आहे. ही खोटं बोलते बाबा. हिचा नवरा रंगे हात पकडला गेलाय. हा पहा प्रत्यक्ष पुरावा. होय मायबाप. हा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं सरकार. पापी गारुडी तर शिव भक्त असतात आणि तू शिव मंदिरात पाप केलंस. भगवान तुला ह्या पापाची शिक्षा जरूर देईल. चल रघुवीर. पार्वती पार्वती माझं मरण आता जवळ आलं. असं बोलू नका. होय पार्वती. बोलू नका. बर पार्वती माझ्या माथी लागलेला कलंक धुवून काढ पार्वती. नाहीतर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. पार्वती शांती शांती नाही मिळणार. पार्वती मिटणार आहे वादा कुणाला फुटणार आहे.
बाळा, तुला भूक लागली तर तू रडतोस तरी, पण ज्याला तुझ्या वडिलांनी पोटच्या पोरासारखं वाढवलं तो 2 दिवसापासून उपाशी आहे. तो रडूही शकत नाही, मागूही शकत नाही. मी अनाथ झाले, माझ्या बाळाला पोसायलाही अवघड झाले. त्यात तुला कुठून पोसणार? हा बाळा, जा तू. परत आलं काढण्याची परमनंटली जमानत जप्त झाली. बिगर पासपोर्टचा वर पोचला आला, नाहीतर आपण तिघच्या तिघ फसलो असतो आपके मुंह में. मोठ्या ठाकूरांना पाहून मी तर घाबरलो होतो. त्यांना कळलं असतं ना तर आपण तिघे बर्बाद झालो असतो दोन दबाके. अरे जन्मदाता बाप माल देत नाही म्हणून काय झालं? बर मोठा बाप आहे ना, एका झटक्यात मला माल करून टाकलं. तो खरोखरच मोठा ग्रेट आहे यार. थोडे आमची पण तारीफ करा, आम्ही पण ग्रेट हो. अरे हा यार, तू पण ग्रेट आहेस. एकच अडचण आहे, इतके महाग दागिने विकायचे कसे? त्यात कसली अडचण? कोणी विदेशी भेटला तर बरं आहे, चांगलीच किंमत. कोण आहे? आरुडीन तू इथे कशाला आलीस? राक्षसानो, देवाच्या घरी चोरी तुम्ही केलीत आणि आरोप माझ्या नवऱ्यावर घेतलात. पुजारीची हत्या तुम्ही केलीत आणि सजा माझ्या नवऱ्याला दिलीत. काहीतरी कर. लालची कुत्र्यानो, चोप. बंदूक. माझ्या नवऱ्याच्या रक्ताचा
एक एक थेंबाचा बदला घेईन. भैरव सिंग, पकड. ठाकूर मार तिला, खतम कर तिला, मार कुऱ्हाड, लवकर मार, ठाकूर, अरे मार पाहिजे, रघुवीर. मोठे ठाकूर, माझा नवरा निर्दोष होता. चोर हे तिघे आहेत, हत्यारे हे आहेत. मला माहित आहे दुर्दैवी बाई, मला सगळं समजले. कपाल करंटिया, जर तुला डाकाच घालायचा होता तर आपल्या बापाच्या तिजोरीवर घालायचा होता. हत्याच करायची होती तर माझ्या काळजात सुरा खुपसायचा होतास. देवाला छळतात तुम्ही. एका ब्राह्मणाचे प्राण घेतले तुम्ही. बेकसूर गरीब गारुड्याला हाल हाल करून मारलात तुम्ही. मी आताच तुम्हाला पोलिसांच्या हवाली करतो. पोलीस, फाशी आपके मुंह में छोटे ठाकुर, फाशी फाशी. हा थेरडा तर आता सरणावर चढलाय ठाकूर. एका गारुड्यासाठी आपल्या तिघांचे प्राण जाणार. विचार कर, तोच काही ते करू शकतोस. फाशीचे दोर चुकवायचे असतील तर घाल कुऱ्हाड त्याच्या पाठीत, घाल कुऱ्हाड. कसला विचार करतोस? मार. विचार करू नकोस, मार. ऐक माझा, मार लवकर. पकडा पकडा हिला. पकडा हिला. चला, हिच्यापासून सुटका झाली. आपके मुंह में. ही गारुडीन संपली, कायमची मरून गेली. आता आपल्याला काही भीती नाही. चला धुमधमाके. चला चला धुमधमाके. ठाकुर किशन, माझं बाळ कुठे आहे? माझं घाबरू नकस ताई, तुझं बाळ माझ्या पाशी आहे. काय? लक्ष्मी, आली. बघा कसा लळा लागलाय त्याला माझा. एका रात्री मीच त्याची आई आहे. माझं बाळ. तुम्ही कोण आहे? आपलेच माणसं समाज. धर्मा लोहार म्हणतात मला. आणि मी यांची कारभारीण. काल रात्री ठाकूर रघुवीर सिंग आणि त्याची माणसं तुला व तुझ्या भावाला. घाबरू नकस,
इथे तुला काय बी भीती नाही. हं. ठाकूर रघुवीर सिंगच्या अत्याचाराचं थैमान फक्त त्याच्या गावातच चालतं, इथे नाही. पण तो मला व माझ्या बाळाला मारायचा प्रयत्न नक्कीच करणार. तुझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुझ्या ह्या भावाच्या मुडद्यावरून जावं लागेल. भावा बहिणीच्या प्रेमात तुम्ही मुलाला तर इसरलातच. मी विसरलो नाही. मी ह्याला आपल्या छातीशी लावून लहानाचा मोठा करीन. सूरज, सूरज आई थांब पुरा. पार्वती, माझ्या माथी लागलेला कलंक धुवून काढ, नाहीतर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. रोज माझ्या कपाळावर हे कशाला लावतेस? ते सांगेन तुला वेळ आल्यावर. जा बाळा, कामाला लाग. ये बरा ये. मार, इथे मार. शाबाश बरा, शाबाश शाबाश. मार मार, शाबाश. इथं इथं. शाबाश शाबाश. हा हा. तिकडे काय बघतोयस? इकडे बघ. इकडं लोखंडाकडं. मार हातोडा, मार. आणखी जोरात मार हातोडा. सूरज, मार हातोडा. जोरात, आणखी जोरात. माझा नाक कुठे गेला? इथं आहे माझ्या जवळ. अरे बेटा, विषारी नाग आहे त्यो, चावल की. अरे हा काय जावल? गारुड्याचा पोरगा आहे मी, याच्या दातवण टाकीन. इकडं आण माझा नाक, घे मला. अगोदर वचन दे की तुम्हाला पुंगी वाजवायला देशील. हा बाबा, देईन. मग घे तुझा नाग. ही घे पुंगी. थांब, वाजवू नकस. का? तू काय करणार आहेस? तुझ्या पुंगीच्या आवाजावर नाचणार आहे मी. तू चक्कर येऊन पडशील. तू स्वतःची फिकीर कर. तुझा घसा सुकल पुंगी वाजवून. असं? नाही तसंच. मग बघा तू. वा सूरज वा, मजा आली. गजरी, माझ्याशी टक्कर घेऊ नकस. गारोळ्याचा पोर काय मी, मला हरवणं ह्या जन्मात जमणार नाही. मी बी लोहाराची पोर आहे. तुझ्यासारख्या आयऱ्या करायला हार नाही मानायची.
एक दिवस नाही तुला बोटावर नाचिवलं तर माझं नाव बी कजरी नाही. जा जा आता घरी जा आणि बाम बीम लाव. तू बी घरी जाऊन इस्त्रीने शेकून घे. एक दिवस मी तुला जिक्कून दाखवल्या बिगर राहायची नाही. हा नाही जमायचं. सूरजला हरवणं आमच्या पोरीला कधीच नाही जमायचं. सूरज काय पुंगी वाजवतो ऐकून समधे लोक डुलायला लागतात. पण तुला का खुशी होत नाही? तुला त्याची कला पसंत नाही? नाही, पण का? कारण मी त्याला नाच गाण्याकरता लहानाचा मोठा केला नाही. मग कशा करीत? ते सांगेन मी वेळ आल्यावर. कुठवर आपण ठाकूर रघुवीर सिंगच्या तुकड्यावरती पोहोचत राहायचं आहे? काही रस्ता विस्ता काढ यार, नाहीतर काही दिवसात आपल्या दोघांची हालत भिकाऱ्यांसारखी होईल. आपके मुंह में है. हा पठ्ठा हे सगळे जेवरात विकत का नाही? आज विचार करतोय मी. गेली 25 वर्ष 25 वर्षापूर्वी या हिऱ्या जवारांची किंमत लाखात होती. आज त्यांची किंमत करोडो रुपये आहे. आणि काही वर्षांनी विकली तर त्याचे करोडो डॉलर मिळतील. आणि भैरव, तू तर म्हणाला होतास की तुझा बिझनेस शहरात चांगला चाललाय आणि तुझा मुलगा लाखो रुपये कमवतोय. पण आता तू एकदम उतावळा झालेस. मी तर विचार केला होता की माझ्या मुलीचं लग्न तुझ्या मुलाशी लावावं. पण आता मग काय झालं? माझा कारभार तर खरोखरच आसमानाला जाऊन भिडलाय. अरे परमेश्वरानं असा हुन्नरी मुलगा दिलाय की अल्लाउद्दीनचा चिराग आहे. चिराग माती हातात घेतली त्याचं सुद्धा सोनं करील. म्हणून तर मला त्या हिरे जवाहिऱ्यांची आठवण सुद्धा होत नाही. पण आताच तर तू किती गैरसमज करून घेतलास ठाकूर तू माझ्याबद्दल. ते सगळं मी या भिकाऱ्यासाठी म्हणालो. भिकारी कोणाला म्हणतोस? है भिकारी नाही तर काय? काय? दर खेपेला रघुवीरला पैशासाठी तंग करतोस. माझ्या घरी येऊन तुला हवी तेवढी रक्कम घेऊन जा. पण परत जर रघुवीरला पैशासाठी तंग केलंस तर माझ्या इतका वाईट कोणी नाही, समजलं? अरे याला काय झालं? आता तर चांगला होता. ठाकूर तू याची काळजी करू नकोस. याची प्रत्येक गरज मी भागवीन. पण जवाहीर तू आपल्याच हिशोबानं विक. चल संपत, चल चल. अरे लुच्चा, हत्या झाली. मी म्हणतो हत्या झाली. त्याच्या समोर स्वतःला महाराजा बनवून मला भिकारी बनवलास. मी म्हणतो तुझ्याकडे आहे तरी काय? अरे काय आहे तुझ्याकडे येते तुम्हाला देणार? अरे उल्लू, आज नाही तो उद्या महाराजा बनेन. ते कसं? संपत, ठाकूर रघुवीर सिंगची मुलगी म्हणजे सोनेरी हरिण आहे. आणि माझा मुलगा उत्तम शिकारी आहे. शिकारी. हा चला. पण तो तुझा मुलगा आहे, यात माझा काय फायदा होणार आहे? अरे मुलाचा मामा बनलास ना तर फायदाच फायदा आहे. मुलाचा बाबा होणं मंजूर आहे, पण तू मला तुझा मामा बनवू नकोस. आपके मुंह में है. नाही नाही संपत, तू माझा दोस्त आहेस आणि विनाकारण मी दोस्ताच्या पाठीत खंजीर खुपसत नसतो. चला. आमच्याकडे नोटा छापण्याचं मशीन नाहीये. ही बिलं आम्ही कशी भागवायची? दिवाणजी तुम्ही समजावत का नाही अजितला की आजकाल आम्ही ते नाही राहिलो जे आमचे बाप दादा आमच्यासाठी सोडून गेले. आपण त्यांना का नाही समजाव सरकार? वर्षानुवर्ष परदेशात राहून आलेत, त्यांना काय माहित आजकाल आपण नावाचे जमीनदार राहिलात. छोटे सरकार. I'm bad, I'm bad, I'm bad, I'm bad. Hi, Dad. इकडे ये. See you in the evening, Dad. मी म्हणतो इकडे ये. Are you okay, Dad? Oh, blood pressure. मुनीमजी, Dad साठी डॉक्टरला बोलवा. डॉक्टरची मला नाही, तुला गरज आहे. इकडे ये. Are you serious, Dad? येस, मला तुला काही महत्वाचं सांगायचंय. Okay, Dad, I'm coming, I'm coming, I'm coming, I'm coming. Yes, Dad. नीट उभा राहा. दिवाणजी तुम्ही जाऊ शकता. काय झालं, Dad? तुम्ही खूप डिस्टर्ब आहात. काय खास बात? खास बात ही आहे की ही बिलं देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. Come on, silly old man. हा डायलॉग खूप जुना हा आहे. डायलॉग नाही, सत्य आहे. एका बँकेत 100 रुपये आहेत तर दुसरी 200 रुपये आहेत. तुझ्या मेहरबानीने ही हवेली आणि जमीन सुद्धा गहाण पडली आहे. मग या बिलांचे काय, डॅड? जमीनदाराचा बेटा आहे, खूप खर्च आहे माझा. हा खर्च भागवण्याचा एकच रस्ता आहे. वर रस्ता, डॅड? ठाकूर रघुवीर सिंगचा तू जावाई हो. इज ही फॉर सेल? आय मीन, इज हिज डॉटर फॉर सेल? त्यांची मुलगी विकाऊ आहे. त्यांची मुलगी विकाऊ नाही, विकाऊ आपण आहोत. आपण. रेश्मा ठाकूर रघुवीर सिंगची एकुलती एक मुलगी आहे. बापाचं बेटीवर जीवापाड प्रेम आहे, तिला पटव. बसल्या जागी खजिना हातातील आपल्या एकुलती एक वारस आहे. वारस. ती मुकी लंगडी आहे का? अरे बाबा, अप्सरा आहे, लाखात एक आहे.
लाडात वाढल्यामुळं थोडीशी तिरसट झालेली आहे. आणि अप्सरा नसती तरी तुझं काय बिघडलं असतं? आ? आपल्याला तर धन दौलतीशी मतलब आहे ना. श्रीमंताच्या घरात अशा मुली म्हणजे खुर्ची टेबलासारख्या पडलेल्या असतात. काय नाव म्हणाला तिचं? रेश्मा. रेश्मा. बेबी राणी आली, बेबी राणी आली. बिबिराणी आली, बिबिराणी आली. रेश्मा. डॅडी आमची राणी बेटी आली. कसे आहात तुम्ही डॅडी? ते काय म्हणतात ना, तुझ्या स्टाईल मध्ये ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, टॉप ऑफ द वर्ल्ड. तू कशी आहेस? सेम डॅडी, टॉप ऑफ दी वर्ल्ड. बघाच यावेळी फर्स्ट येणार. त्यात काय बघायचं? मला पूर्ण खात्री आहे की माझी राणी बेटी जीवनाच्या स्पर्धेत नेहमी टॉप ऑफ द वर्ल्ड राहील. ठीक आहे, तुझं इनाम. डॅडी दैदैतीव तंतर ताता लगे ना तंतर ते प्याला तेले नाम तापिया. आ हे बघा काय सांगू, दुनिया सकाळी उठून मंदिरात चालले आणि ह्या अजूनही झोपल्यात. नागपंचमीच्या दिवशी नागाचं दर्शन नाही घेतलं आणि नागाला दूध नाही पाजलं तर चांगला नवरा नाही मिळणार. यांना काय माहित, अंग्रेजी शिकलेत ना. दैदैतीव तंतर ए, बावळी! ताता लगे ना. बावळी? ही बावळी कोण आहे? तू आहेस आणि कोण? अरे माझं नाव तर हरिबरी आहे. मग हे नवीन ना का म्हणून? इतकी नटून थटून सकाळी सकाळी कुठे ग चाललीस? टोकलत ना, दूध पाजायला जात होतो. आता कोणी पिणार नाही. तू दूध पाजायला लायक कधी झालीस? कोणाला दूध पाजायला चाललीस? नाग देवताला, ज्यांनी 25 वर्षात दूध नाही पिल्लं. हा काय म्हणतेस? बीबी राणी राघव नका, तुम्ही शिकून सुद्धा अडाणीच. ओ एडचॅप, अडाणी कुणाला का म्हणतेस? मी आधीच सांगितलं होतं, राघव नका बीबी राणी. आज नागपंचमी आहे, सगळी दुनिया दूध घेऊन मंदिरात जाते. लोकांची गर्दी त्या नागाला बघायला होते जो गेली 25 वर्ष दर नागपंचमीच्या दिवशी मंदिरात येतो पण दूध नाही पीत. हा, बाकी सगळे नाग पितात. का तो का नाही पीत? आपण स्वतःच चला बघायला. चल. बेबी राणी, आहे ना चमत्कार? अरे काय झालं? धावत का आली? अजब घडलं मालक, अजब घडलं. काय झालं? डॅडी फारच अजब घटना घडली. ए? तो मंदिरातला नाग आहे ना जो दूध पित नाही, मला बघताच अचानक माझ्या मागे लागला. चुप यार. डॅडी, 25 वर्षापूर्वी
मंदिरात कधी चोरी झाली होती का? मेलो मेलो आपके मुंह में. हे तुला कोणी सांगितलं? हरिभरी म्हणत होती की या नागाचा त्या चोरीशी संबंध आहे. मला माहित होतं हे होणार. हे तर होणारच होतं. मी तर आधीच म्हटलं होतं की देवाच्या घरात शट अप संपत. डॅडी हे काय म्हणतायत? अगं हा मूर्ख आहे. 24 तास दारू पित असतो आणि काय वाटेल ते बडबडत असतो. मंदिरात चोरी झाली तेव्हा माझा जन्मही नव्हता झाला. माझा त्याच्याशी संबंध काय? तुझा त्याच्याशी काही संबंध नाही बेटी. तू निष्कारण घाबरू नकोस. तो साथ तुझ्या मागे लागला होता हा केवळ एक योगायोग समज आणि विसरून जा. समजलं? जा जा आता चल. जा जा. जर तुला आपल्या जिभेवरती ताबा ठेवता येत नसेल तर शिवून टाक या उठाना. नाहीतर तुझी बोलतीच बंद करून टाकेन कायमची. हे पुरी डोळे बंद नको करूस. डोळे बंद नको करूस. डोळे बंद नको करूस. कारुड्या उठ ना. का माझं विष शोषून घेतलंस? का आपल्या जीवाला संकटात टाकलंस? मी गारुड्याचा मुलगा आहे. या विषयाने माझ्या जीवाला धोका नाही. तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे, पण तू असं का केलंस? हृदयाने सांगितले की हा जीव तुझ्या जीवापेक्षा ज्यादा मुलाचा आहे. कुर्बान हो म्हणून झालो. कोणी सांगितलं? माझ्या हृदयाने. तुझ्या हृदयाने? हो. हृदय तर नेहमी धोका देतं. हा. जन्मजन्माच्या नात्यावर विश्वास आहे. पहिल्यांदा नव्हता. आता ही बघ आली कजरी. मावशी नाही ग कुठं दिसत त्यो. सगळीकडे शोधलं त्याला.
त्याला बहुतेक वाघाने खाल्ला असावं. कजरी कारदे तुझ्या जिभेला काही हाड आहे का? जेव्हा तेव्हा त्याच्याबद्दल काय पण बडबडू लागतेस. बडबड नको करू तर काय करू? त्याला शोधून शोधून पाय मोडलं माझं. डोळं बी दुखायला लागलं. कुठं गेला काय समजना. झोपू दे ना. साहेब सकाळ झाली, सूर्य डोक्यावर आलाय. सुरेश डोक्यावर नाही, सुरेश तर माझ्या हृदयात उतरलाय. मी मस्करी नाही करीत, फार उशीर झालाय. ओ माय गॉड. सुरेश उद्या इथेच? केव्हा? जेव्हा तू बिन वाजवशील. आता नको प्लीज. अरे बेबी राणी, आपण आलात. डॅडी कुठे आहेत? झोपलेत. रात्री पुन्हा पुन्हा विचारत होते. मी उल्लू बनवलं. काय बनवलंस? उल्लू. बदतमीज नालायक. फार डोक्यावर चढलीस. बेबी राणी, बदतमीजी केली नसती तर मी तर मेले असतेच, पण तुमचेही दिवस भरले असते. सगळं भांड फुटलं असतं. हा कसला भांडा? झुमक्याचं. कसला झुमका? अरे हरवलं तर हाय, पण ध्यान नाही. अरे कुठे पडला? अगं आई काय सांगू, ती वाघीण फार भयानक होती. काय बोलतोस पुरा? अरे थापड्या, लय थापा मारल्यास. इकडे ये. काय झालं ग? वाघीण केव्हापासून झुमका घालायला लागली? कपटी खोटारड्या. हे कुठं आलं तुझ्या कानात? आज कुठं होतंस राज्याला? बोलूच्या, नाही तर तुझ्या नरडीचा घोट घे. कुणाबरोबर होतंस राज्याला? कपटी खोटारड्या. बोलूच्या, सांग सांग लवकर. कचरी कचरी कचरी. कधी कधी मला तुझी भीती वाटते. मूर्खासारखं काय बी बडबडू लागतेस तू. तुला काय उत्तर तू हेच मला कळत नाही. कधी कधी मला तुझा राग येतो आणि अन काय? आणि प्रेम आणि काय. पण तू असं वाकड्या तिकड्या बोलायचं सोडून दे ग. मग हे तुझ्या जवळ कुठनं आलं? मला काय ठाऊक नाही कसं आलं. असं? मग घे माझ्या गळ्याची शपथ. माझ्या गळ्याची शपथ मला माहित नाही. तुझ्या नाही, माझ्या गळ्याची शपथ घे. तुझी शपथ मला खरंच माहित नाही कुठून आणि कसं आलं. माफ कर मला, माफ कर. पर एक ध्यानात ठेव, मी जिद्दी असेपर्यंत सूरज जर कजरीचा झाला नाही तर कुणाचा बी होणार नाही. हा. राम राम राम. यजमान, या कुंडले तर एकमेकांची व्यारी आहेत. ह्याच्या मेल असंभव आहे. हे लग्न जमत नाही. बघरे सिलियोड पंडित, हे लग्न होणार, परत अशी गोष्ट केली तर गोळी मारीन. पण या कुंडल्या आपसात जमत नाही. तर जमावून टाका ना पंडितजी. अहो मी काय परमेश्वर आहे? मग परमेश्वर बना धूम दबाके. बनतो. हे तुम्ही काय म्हणताय डॅडी? हेच की ठाकूर भैरव सिंग आपल्या मुलाबरोबर तुला बघायला आलाय. मला पाहण्याचं कारण? तुम्ही माझं बरोबर आहे तुझं म्हणणं. अजित हा केवळ माझ्या जिगरी दोस्ताचा मुलगा नाही, तर तो फार हुशार आणि लायक आहे. ते खाली आलेत, तू पण लवकर खाली ये. चल. ए भोपू, एवढा सजून सजून हिरो आणि कुठे चाललास? मी पण येते तुझ्या संगती. तू कुठे येणार? आधी सांग तू कुठे चाललास, मग मी सांगते. मी का सांगू? मग मी तरी काय म्हणून सांगू? मग जा मसनात. तू चल, मी आलेच. जिथं तू तिथं मी. बघ कचरी. हे बघ चिकण्या. मामा, मावशी, तू आईला कशाला बोलतस? तू बापूला का हाका मारतो? बघ कचरी, सकाळ सकाळ डोस का फिरवू नका. डोसकं तू फिरवतोस माझं. मनात चोर हाय काय? चोरी? कसली चोरी? मी तो सारखा नाही का? तुझा बा जरी आला ना तरी कजरी तुला जाऊ नाही देणार. कुठे चालला होतास? मगच मी तुला जाऊ देणार.
नक्की हा एकदम नक्की. काम असं आहे की विदेशातून काही गोरे लोक आलेत, फिल्मवाले. त्या लोकांनी एक पुंगी मास्टर हवा, तिकडे चालू मी. पुंगी मास्टर हवा म्हणजे बरोबर नाचणारी हवी असेलच. हो. त्यालाही बेस झाला. चल. मला तुला घेऊन जायला काहीच हरकत नाही ग. पण तू बघ ते मोठे लोक, गोरे लोक, आणि तू बघ कशी फटी कापड, माझं बघ कसं चकाचक आहे का आता नाही? कसं आलास ना लाईनीवर. मी असं करते. काय ते? बापूनी माझ्या लग्नासाठी जी कापड आणली हो. तीच घालून येते. मग लवकर ये. अशी गेले ना अशी आले बघ. लवकर 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 ये हे लवकर. बघ. काय ग? जाऊ नकस. तुला सोडून कुठे जाऊ मी? अरे बरे जी बेबी राणी. मी जाते. हा बरबाद व्हाल बीबीजी, मला गोळी मारती. मारून दे. हा? नाही बीबीजी, असं करू नका बीबीजी. डॅडीने बोलावलं तर तू सांग माझं डोकं दुखतं, मी झोप. आणि जर ते वर आले मला बघायला तर माझ्या जागी चादर ओढून तू झोप. हा बाय झोपू. अरे आपण तो अशी आहात, मी अशी आहे. वा वा वा, चौथ्यात शनी, चौथ्यात शनी, सहाव्यात मंगल, सहाव्यात मंगल. मान असा कुंडलींचा मेल मी अजूनपर्यंत पाहिला नाही. असं वाटतं की परमेश्वराने यांना एक दुसऱ्यासाठी बनवले. वा पंडितजी वा, अगदी माझ्या मनासारखं बोलला. अरे हरी हरी, जी? जरा बेबी लवकर खाली बोलवा. मालक बेबीजी नाही येऊ शकत. काय झालं? त्यांचं डोकं दुखत आहे, झोपले त्या. डोकं दुखतंय? मी आताच आलो. तोवर एखादा चांगला मुहूर्त शोधा. हाय जजमान, आता शोधतो, लवकर. आता शोधतो. मेले आता काय करू मी. रेश्मा बेटी, रेश्मा. काय झालं रेश्मा बेटी, ताप आलाय का? अगं एवढे कुडकुडतेस का? एवढं पांघरून घेतलंय, तुला गरम होत नाही का? रेश्मा, रेश्मा उठ ना. रेश्मा, रेश्मा. हरी हरी, रेश्मा कुठे आहे? त्या तू बोलत का नाहीस? मी विचारतो कुठे आहे रेश्मा? डॅडी रामखोरा, तुझी ही हिम्मत. जमिनीवरून उठलास आणि आमच्या तोंडावर थुकलास. नाही डॅडी, त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून माझा आपल्यावर उपकार केले. उपकार? गरीबाचे श्रीमंतावर, कुत्र्याचे बालकावर. बस डॅडी बस. मी आपल्यासारखी उपकार विसरणारी नाहीये. मग त्याच्या उपकाराची किंमत दिली असती. मला खरीदाला निघाल तर दौलत कमी पडेल तुमची. आमच्याशी उलट बोलतोस बदमाश. ठाकूर साहेब, मी तुमची इज्जत ह्यासाठी नाही करत की तुम्ही श्रीमंत आहेत आणि मी गरीब आहे, पण ह्यासाठी करतो की आपण रेशमाचे पिता आहेत. हे घ्या. बेशरम, मला वाटलं नव्हतं तू इतक्या खालच्या थरात जाशील. एका निचाच्या हातात आपली आबरू देशील. तू ना धड आपल्या जातीचा आहे ना धड आपली भाषा बोलतो. भाषा बदलली म्हणून काही माणूस जनावर नाही बनत डॅडी. जात पात ऊच नीच हा फरक आपण बनवलाय. परमेश्वराने फक्त माणूस घडवलाय. गटराच्या घाणीत वाढलेल्या किड्याला तू माणूस म्हणतेस? तुला वाटतं आम्ही आयुष्यभर तुला त्या घाणीत फेकून देऊ? आपल्या पूर्वजांच्या इब्रतीला काळोखी फासू? आपल्या आबरू आणि प्रतिष्ठेवर विस्तव ठेवू? आपल्या मुलीच्या सुखार विस्तव ठेवणं मंजूर आहे आपल्याला? खानदान आणि पूर्वजांसाठी माझा बळी देणं तुम्हाला मंजूर आहे? माझं सुख नाही, मीच राहिले नाही तर आपल्या इब्रतीचा आणि खानदानाचा झेंडा कुठे माझ्या प्रेतावर लावणार, सनई वाजवणार माझ्या चितेच्या आसपास?
तुमच्या पुढे हात जोडते. माझं स्वप्न उद्ध्वस्त नका करू. माझं घर उद्ध्वस्त होण्याआधी मी त्या हरामखोरालाच खलास करतो. बापू, अरे काही झाले तरी काय ह्याला? बोलत का नाही हो? टोचक्याला मार लागल्यामुळे नाही नाही नाही, वैद्याने सांगितलं काळजी करण्याचं काही कारण नाही. ठसका बसल्या याला. धसका? आणि ह्याला? ह्याची होणारी बायको मेली की काय? बोलत तू का नाही हो? गप्प बस. मध्ये मध्ये बडबड नकस. बरं, नाही बडबड करत. तूच विचार त्याला. पोरा बोल, अरे बोल ना. या गावात असा कौन मायचा लाल पैदा झाला त्यानं तुझ्यावर हात उचलून आपल्या मरणाला आमंत्रण दिलं. एकदा त्याचं नाव सांग, त्याचा मुर्दा तुझ्या पायावर टाकतो. तुला काही ठाऊक आहे? कुठं गेला होता? गावात सिनेमावाले आलते. त्यानं म्हणे कुणीतरी पुंगी वाजवणारा हवा होता, तिथं जातो म्हणला. मी पण येते म्हणले तर मला फसवून लंपास झाला. काय त्याच्या मनात आहे देवाला ठाव. बोल पोरा, तुला मारणारा असं कोण जन्माला आलाय? त्यो असं नाही बोलायचं मावशी. 2 कान सुलात लावून दे म्हणजे पोपटासारखं बोलायला लागल. अरे घुम्या, बोल की रे, बोलत का नाही? बोल रे काहीतरी. असं तोंडाला कुलूप लावून कसं चालणार? आईला पण सांगणार नाही? हं? बोल पोरा, काय झालं तुला? बोल काय मला काय नाही झालं. मी बरा आहे मी. थांब कची, जाऊ दे त्याला. काय विचारायचं ते नंतर विचार. विचारला बिगर मी पण राहणार नाही. बाहेर जाणाऱ्या माणसाला कुठं जातो म्हणून विचारू नये का? काय होतंय? मन चंगा तो कठौती में करता. तेवढाच जातेस काय? आज पौर्णिमा आहे. आई सांगायची आजच्या दिवशी देवाजवळ मनासारखा नवरा मागितला की मिळतो. सूरजला मागायला चाललीस? नाहीतर काय. जो अगोदरच तुझा आहे त्याला वेगळं कशा पाय मागून घ्यायचं? त्याला मी लहानपणीच तुला देऊन टाकलाय. खरंच मावशी?
काय केलंस बापू? तुला स्वप्नातनं जागा करतो होय. आता तुझ्या सूरजशी लग्न तुझी मावशीच काय, साक्षात देव भी लावू शकणार नाही. पण का? कारण त्याच्या जीवनाची गाठ दुसऱ्या कोणाशी बांधली गेली. कुणाशी? ठाकूर रघुवीर सिंगच्या पोरीशी. अशी पावसात कशा पाय उभी आहेस तू? तू विचारत होतस ना की तुझ्या कपाळावर मी राखेचा टीका का लावते? हो, आणि तुझं एकच उत्तर असायचं की वेळ आल्यावर सांगेन. आज ती वेळ आली आहे सूरज. अन्यायाला न्यायाच्या भट्टीत टाकण्याची वेळ आली आहे. नीट बघ ही राख. ही साधी सुधी राख नाही, तुझ्या बाबांच्या चितेची राख आहे. बाबाच्या चितेची राख? होय पुरा. माझं कुंकू जर देवानं पुसलं असतं तर ही राख नेऊन मी गंगेत अर्पण केली असती. पण तुझ्या बाबांचा मृत्यू देवाने घडवला नव्हता, म्हणूनच ही राख मी त्यांचा आत्मा समजून आजवर जतन केली आहे. तुझ्या बाबांची आत्मा तुझ्याकडे न्यायासाठी टाळ फोडते. बाबाची हत्या झाली होती? हा पुरा. माझ्या सोन्यासारख्या संसारात माती कालवली. खर तर मी त्याच दिवशी जीव देणार होते, पण तुझ्या बाबांची शेवटची इच्छा होती की पोराला नीट सांभाळ, लहानाचा मोठा कर. त्याच्याकरता मी तुला लोखंडासारखं मजबूत केलं. तुझ्या बापाची आत्मा तुझ्याजवळ आपल्या रक्ताचा कर्ज मागत आहे. माझ्या दुधाची आणि तुझ्या बापाच्या रक्ताची परतफेड काढ. परतफेड काढ पोरा. जा त्या नराधमाला ठेचून काढ. निपात कर त्या शानदारांचा. बेचिराग करून टाक त्यांना. कोण आहे ते लोक ज्यांनी तुझ्या कपाळाचं कुंकू पुसला? कोण आहे ते लोक ज्यांनी मला पोरका केला? कोण आहे ते नराधम ज्याने माझ्या भावावर अत्याचार केला? ठाकूर रघुवीर सिंग. काय झालं? मन बिथरलं की काय तुझं? नाही ग, मन बिथरला नाही. माझ्या रक्तात वाहणारे तुझ्या दुधाची शपथ. बाबाचा खुनाचा बदला घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही काय? होता जेव्हा आम्ही राज रोज पडे शिवाची शिकार करायचो, कसलीच बंदी नव्हती. आजकाल तर लांडग्याची शिकार करणं पण कठीण झालंय आपके. अरे बेटी रेश्मा. रेश्मा, कुठे गेली होतीस? तुम्हाला माहित आहे मी कुठे गेले होते. शरम नालायक, गोळी घालीन तुला. नाही ठाकूर नाही.
अरे मुलीच्या खुशीसाठी तर आईबाप आपले प्राण देतात आणि तू तिचा प्राण घेऊ इच्छितोस. भैरव सिंग, या काठीनं माझी आबरू मातीत मिळवली आहे. नाक कापलंय माझं. मरू द्या तिला. अशा वारसापेक्षा बेवारस असलं बरं. नाही ठाकूर नाही. रेशमाला समजून घ्यायचा प्रयत्न कर. प्रेम केलंय तिनं, काही गुन्हा तर नाही ना केला. काय झालंय तुला भैरव सिंग? डोकं फिरलंय का तुझं? कसल्या विचित्र गोष्टी करतोयस? माझी इच्छा होती की रेशमा माझ्या घरची लक्ष्मी बनावी, पण मी इतका स्वार्थी नाही की तिच्या प्रेमाला आग लावून माझ्या घरी दिवाळी साजरी करू. ठाकूर रघुवीर सिंग, प्रेमाच्या आणि द्वेषाच्या लढाईत विजय नेहमी प्रेमाचाच होतो. माझं म्हणणं ऐक, स्वीकार कर सूरजचा. हे नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? हा, सूरज गरीब आहे म्हणून? जर तुला त्याची लायकी मान्य नसेल तर त्याला आपल्या बरोबरीचा कर. कधी कामाला येणार तुझी ही दौलत? कर त्याला श्रीमंत. बेटी, आपल्या वडिलांना चुकीचं समजू नकोस. श्रीमंतीचं गरिबीशी नातं मोठं मुश्किल असतं. तुला जसं हवं ना तसंच करू आपण. तुझं लग्न सूरजशीच होणार. खरं? बिलकुल खरं. तुझ्या बर्थडे पार्टीला सूरजला माझ्यातर्फे आमंत्रण दे. तुझे वडील सर्वांसमोर तुझ्या आणि सूरजच्या लग्नाची घोषणा करतील. खुश? किडे पडले तुमच्या डोक्यात? चक्रम झाला तुम्ही. सिली ओल्ड मॅन. रेशमाचे लग्न तुम्ही त्या नालायकाशी लावणार? गोली घालीन मी त्या हरामखोराला. रेशमाचे लग्न माझ्याशी होईल, फक्त माझ्याशी. बिलकुल तुझ्याशीच होणार. दुम दबाके. तुमची दुम गेली खड्ड्यात. थट्टा करता काय माझी? रेशमा आणि सूरजचे लग्न जाहीर करण्यासाठी त्याला पार्टीला बोलावलं तुम्ही, आणि मला सांगताय रेशमाशी माझं लग्न होईल? ए सिली ओल्ड मॅन, मला काय तुम्ही कोल्हापुरी समजलं? मुला एक गोष्ट सांग. व्हॉट गोष्ट? हे बघ, सांग काय? माझं डोकं. बुद्धिबळाच्या खेळात हा एकच मोहरा असा असतो जो डाव दाखवून उजवं मारतो. मोठे मोठे खेळाडू यांनी चक्रावून जातात, तूही चक्करलास. अरे अकलेच्या कांद्या, इश्काची जादू तीर आणि तलवार नाही उतरवू शकले तर तू काय उतरवणार? हा? ती सूरजच्या प्रेमानं पागल झालीये, दिवाणी झालीये. तिला जर त्या पोरापासून तोडण्याची कोशिश केली ना तर ती विष खाऊन मरेल किंवा त्याच्यावर पळून जाईल. तुकडे तुकडे करीन त्या दोघांचे. असा काही झाला तर काय करणार त्या तुकड्यांचं? आमलेट बनवून खाणार की बुर्जी बनवून? ती पोरगी हातची निघून जाईल आणि ठाकूरची दौलतही. सिली ओल्ड मॅन, सूरजशी तिचे लग्न लावून त्यांची दौलत होईल आपली. कोणत्या गाढवानं सांगितलं तुला की रेशमाचं लग्न सूरजशी होणार? रेशमाचं लग्न तुझ्याशीच होणार आणि दौलतही तुलाच मिळणार. ए, विचार कसं? कसं? डाव दाखवायचं आणि उजवीकडे मारायचं. रेशमा सूरजला खूप सज्जन आणि इमानदार समजते. सूरज तिच्यावर प्रेम करतो, तिच्या दौलतीवर नाही. बस आपण पार्टीत साबित करायचं की मामला उलटा आहे. सूरज चोर आहे, धोकेबाज आहे. मग ते प्रेमाचं भूत एका मिनिटात उतरवून जाईल. ती त्याला मनातून तर घालविलच, घरातूनही धक्के देऊन हाकलेल. जा त्या नराधा मला ठेचून काढ. निपात करते चांदारांचा. विसरू नको आईचा लढाची भाडा. तू विसरू नको लढीवाडा, आईचा लढाची भाडा. उपकार दुधाचे भाडा, उपकार दुधाचे भाडा. तू विसरू नको लढीवाडा. सूरज, सूरज. सूरज, वाजव बिन. नाचावं असं वाटतंय मला. आज मी खूप खुश आहे, खूप खुश आहे, खूप खुश आहे. फार खुश होणंही चांगलं नाही. असू निघतात. आसवांचे दिवस गेले सूरज. गेले की आलेत? गेले सूरज, गेले. पप्पा आता तुझे दुश्मन राहिले नाही. अजीब गोष्ट आहे की ते दुश्मन नाही राहिले आणि मी दोस्त नाही राहिलो. असं म्हणू नकोस सूरज. जे काही घडलं ते तू विसर. पप्पानी केलेल्या जखमेवर काळाचं मलम लाव. ज्या जखमेवर काळ मलम लावू शकला नाही त्यावर मी कसं लावू? नाही सूरज, नाही. बदल्याची भावना मनातून काढून टाक. विसरून जाते सगळं आणि माझ्या पप्पांना माफ कर. माफ करू?
माफ करू त्यांना ज्यांनी गरिबीच्या काळजात सुरा खुपसला. माफ करू त्या हाताला ज्याने अन्याय आणि जुलमाची बरसात केली. माफ करू त्यांना ज्याने एका गरीबाची चापकाने चामडी सोडून काढली. एका निर्दोषाचा जीव घेतला. हे कसं काय विसरू मी? कसं? नाही सूरज, प्रेमाला सुडाच्या आगीत बळी देऊ नकोस. आपण बर्बाद होऊ. आपण आबाद कधी होतो बर्बाद व्हायला? बर्बादी तर केव्हा सुरू झालेली आहे. फक्त आता ते दिवस बदलले आहेत. हेच तर मी सुद्धा म्हणते की ते दिवस आता बदलले. पप्पांना आपल्या चुकीची जाणीव झाली. ते पस्तावलेत सूरज. सगळ्यांसमोर प्रायश्चित्त घेणार आहेत. सूरज, उद्या माझा वाढदिवस आहे. खास तुझ्यासाठी पार्टी ठेवली. तुला सगळ्यांसमोर ते आपलं म्हणतील. तुला इज्जत देतील. ज्याचा मी हकदार आहे तो हक्क तुझे वडील मला देतील. हो सूरज. तर जा सांग ठाकूर रघुवीर सिंगला की गंगू गारवड्याचा मुलगा आपला हक घ्यायला येईल. थँक्यू सूरज. थँक्यू व्हेरी मच. हॅपी बर्थडे रेश्मा. माझ्यातर्फे छोटीशी भेट. थँक्यू. अरे परदेशात राहूनही तुझा देशीपणा गेला नाही. घाल रेशमाच्या गळ्यात स्वतःच्या हातानं. शो डॅड शो. सूरज. सूरज, वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. हा क्षमा तो थी. परवाना भी आ गया. पण हुजूर, हा क्षमा परवान्याचा दाव जरा जपून खेळा, नाहीतर जळून जाल. जळणं परवान्याच्या नशिबात असतं अजित बाबू. तुम्ही तुमचा विचार करा. ज्यांच्या नशिबात फक्त दूरपासूनच तमाशा पाहणं आहे. सिली बॉय, आम्ही तमाशा पाहत नाही, दाखवतो पण. आपण हा धंदा कधी सुरू केलात? आपली लायकी बघून बोल. आपल्या आवाजाची ताकद दाखवू नको. जातीने गालोडे असलो तरी पेशाने लोहार आहे. अरे सूरज बेटा, कसला वाद घालतो? थोड्या दिवसात तर तुझं या घराशी नातं जुळणार आहे. नाता तसा खूप जुना आहे या घराशी माझा. चल, मी तुला आपल्या पाहुण्यांची भेट घालतो. काही त्यांचं ऐक, काही तुझ्याबद्दल सांग. पाहुण्यांना सोडा. तुम्हाला तरी माझ्याबद्दल काय माहित आहे? तुझ्याबद्दल तर रेश्माने आम्हाला सगळं सांगितलं आहे. आता बाकी काय राहिलंय? जे कालपर्यंत तुम्हाला माहिती होतं, आज मला माहित झालंय. काय माहित झालंय? हेच की तुमचा प्राण माझ्या मुठ्ठीत आहे. माझा प्राण? काय बोलतोय? का? रेश्मा तुमचा प्राण नाही? ओ चांगली चेष्टा करतोस. ठाकूर साहेब, मी मस्करी नाही करत. अरे बाबा, सासर जाव्यामध्ये काय खुसफुस चालली आहे आपके मुंह में, है? जरा आम्हालाही कळू द्या गारुडी साहेब की या महालात घुसण्याचा मार्ग कधी आणि कसा शोधलात तुम्ही? हा? काय शॉर्टकट मारलात झोपडीतून महालापर्यंत येण्याचा धुमधबाके? पण हा फक्त मार्ग आहे, लक्ष नाही. रेश्मा बेटी, अं? तुझ्या गळ्यात तो हार खूप सुंदर दिसत होता. उतरवून का ठेवलास? माझा हार? डॅडी, हं? माझा हार कुठेतरी पडला. हैं? हार पडला नाही अंकल, चोरीला गेला आहे. या हवेली चोरी? माझ्या पाहुण्यामध्ये चोर? पायाची धूल जर माथ्यावर लावली अंकल, तर हीच कथ होणार. फसला साला आपके मुंह में. बंद करा सगळे दरवाजे. कोणी बाहेर जाता कामा नये. सगळ्यांची झडती घेतली जाईल. अंकल, दरवाजे बंद करण्याची काही गरज नाही आणि नाही कोणाची झडती घ्यायची जरूरत. अरे का? चोर पाला तर आपके मुंह में है. चोर इथून जाईल कसा? कारण चोर माझ्या नजरेसमोर आहे. कौन है? कौन है तो चोर आपके मुंह में है? तो चोर हा आहे. नाही, हे कदापि शक्य नाही. हे सगळं खोटं आहे. हे खरे आहे रेश्मा.
बघा हा कुठे कुठे काय घोळ झाला? ठाकूर साहेब, 25 वर्षापूर्वी एका गारोड्याने अशीच हरकत मंदिरातील हिरे चोरून केली होती आणि त्याला तुम्हीच भर चौकात चापकांचे फटके मारून सजा दिली होती ना? हो. जर माझ्याशिवाय तो हार दुसऱ्यांनी चोरला असेल तर त्यांना तुम्ही ती सजा द्याल? जरूर देऊ. हा घ्या तुमचा हा राहिला तुमचा चोर. फासा कसा उलटला आपकी मुंह में? काय झाला ठाकूर साहेब? करा न्याय, द्या याला सजा. घेऊन चला याला चौकात, सोडून करा ह्याची चामडी. सूरज, ते सर्व काय न्याय करणार ज्यांचे स्वतःचे हात रक्ताने मागले? पार्वती, तू ही तर जिवंत आहे. का पायाखालची जमीन सरकली? गुन्हेगारांनी किती हुशारी दाखवली, पुरावा जमिनीत जरी काढून टाकला तरी एक न एक दिवस त्याचा गुन्हा त्याच्या समोर आरशासारखा उभा राहत असतो. तशीच आज मी तुम्हा लोकांसमोर उभी आहे. दरबार घेऊन जा या वेड्या बायला इथून. आईला हात लावाल तर कापून काढीन. सटक बंधू सटक. सूरज, हेच ते 3 अत्याचारी ज्यांनी मंदिरामध्ये चोरी केली, पुजाऱ्याची हत्या केली आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी माझ्या निर्दोष पतीला ठार मारलं. आज भर पार्टीत सर्वांसमोर तुला आपला गुन्हा कबूल करावा लागेल, म्हणजे मी माझ्या पित्याच्या माथी लागलेला कलंक मिटवू शकेन. हो कबूल नाही तर तुझे शिरधडापासून अलग करेन, समजलास? सूरज, तुझी ही हिंमत कशी झाली? तू माझ्या पप्पांना चोर आणि हत्यारा म्हणालास? काय पुरावा आहे तुझ्याकडे? आजी, आई, जर तुला तुझ्या आईचा गर्व आहे तर मलाही माझ्या पप्पांचा अभिमान आहे. त्यांच्या इमानदारीचा, सच्चाईचा पुरावा मी आहे. रेश्मा, खबरदार, यापुढे कधी माझं नाव घेतलंस तर मेले मी तुझ्यासाठी. चालता हो इथून, चालता हो. हकलून द्या दोघांना धक्के मारून बाहेर. खबरदार जर कोणी पुढे याल तर 100 सुनार की 1 लोहार की. हा धर्म लोहाराचा हथोडा लोखंडाला सरळ करतो. तुमच्या पैकी एकावर जरी पडला तर अंतयात्रा निघाली समजा. तू तर मला इशारा दिला नव्हतास ठाकूर, पण मी तुला आज धमकी देत आहे. आजपासून तुमच्या जीवनाचे दिवस थोडेच राहिले आहेत. चल बाळा. साठी फाशीचा बदला बनू शकतो. मी तर म्हणतो हलवा हलवा तर हिरे इकडे लवकरात लवकर, नाहीतर कायद्याने आपल्या गळ्यात फाशी लागेलच. लोक सुद्धा मारून आपल्या सगळ्यांचं भरीत करून टाकतील आपल्या मुंह में. हा हिरे कुठे गेले? रघुवीर सिंग, साल्या 25 वर्ष तू आम्हाला चुना लावत आलास आणि आम्ही ऐकत आलो दुमदबाके. पण असं समजू नकोस की इतक्या वर्षानंतर आम्हा कुत्र्यांचं माणसात रूपांतर झालंय. आम्ही आजही कुत्रेच आहोत आणि तितकेच हरामी कुत्रे आहोत, समजलास? काय म्हणायचं तुम्हाला? वा 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 वा, सारा माल स्वतः एकटा चढप करणार वाटतं ठाकूर आपल्या मुंह में. अरे याच हिऱ्यांच्या आशावर तर आम्ही जवानीत तर म्हातारपणात प्रवेश केला. आणि तू? माझ्यावर विश्वास ठेवा यार, हिरे मी इथेच ठेवले होते. अरे बुड्या, आता आई धर्मात्माची ऍक्टिंग बंद कर. सरळ सरळ सांग हिरे कुठे आहेत, नाही तर. रघुवीर सिंग नाव आहे माझं. पुन्हा वरच्या स्वरात बोललास तर साऱ्या खानदानाची वाचा बंद करीन. अरे सोड ठाकूर, लहानाचे बोल मनावर घ्यायचे नसतात. आधी आपण हे पाहूया की ते हिरे गेले कुठे. हे घ्या तुमचे हिरे. रेश्मा, खबरदार, ह्या हिऱ्यांना आपले पापी हात लावाल तर. ठाकूरावर तुझ्या पोरी. बेटी हे मला तुमची मुलगी म्हणू नका. तुम्ही बाप नाही, राक्षस आहात. मी एका चोराची, एका हत्याराची मुलगी आहे. माझा बाप ठाकूर नाही, चोर आहे, खुनी आहे.
ए चल हट आमच्या वाटेतून. या आगीशी खेळशील ना तर जळशील. ह्या आगीत कोण जळते कळेल लवकरच. मी सगळ्या जगाला सांगेन की चोर तुम्ही लोक आहात. सूरजचा बाप निर्दोष होता, पापी तुम्ही सगळे आहात. जिवंत राहशील तर ना. हा काय फाजीलपणा आहे? सोड माझ्या मुलीला. सोड तिला. आपके मुंह में क्यों चल सोड म्हणतो ना. सिली ओल्ड मॅन, आमची खानदानमुखी करणार. मला थांबवून मारलीस. ए बस खूप झालं. चला बंद करू या दोघांना. चला चला लवकर. जागा तिलाही. बंद करा बंद करा. खबरदार हिला घेऊन गेला तर थांबा. हे चले लवकर. चला. ओहो, या जीपला आजच काहीतरी व्हावं आपके मुंह में. चला चला. थांबलास काय? घाल त्याच्या अंगावर. डॅडी 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 बेटी डॅडी मला मी डॉक्टरला बोलावते. नाही बेटी, आता मला डॉक्टरची गरज नाही. वेळ फार कमी आहे. मला त्या पार्वतीकडे घेऊन चल बेटी. तिच्या कुंकवाला मी आपल्या पायाखाली तुडवला होता. जोवर मी तिच्या चरणाची धूळ माझ्या अहंकारी मस्तकाला लावत नाही, माझं प्रायश्चित्त पूर्ण होणार नाही. मला तिच्याकडे घेऊन चल बेटी. तिच्याकडे घेऊन चल. पार्वती पार्वती. तुला न्याय पाहिजे ना पार्वती? हा घे. उचल तो हंटर आणि ते मला शिक्षा. अशी शिक्षा दे की मला मुक्ती मिळेल. मुक्ती देणं माणसाच्या हातात नसतं ठाकूर. जा, त्या मंदिरातल्या देवापाशी जा ज्यांचा तू अपराधी आहेस. मी तर तुला कधी क्षमा नाही करणार, कधीही नाही. कारण तू मला माझं सौभाग्य परत नाही देऊ शकत. याचा बाप याला परत नाही देऊ शकत. माझ्या जिंदगीची ते 25 वर्ष जी दुःखाच्या अंधार कोठडीत गेली, तू ती सुखात नाही बदलू शकत. मी जा ठाकूर, न्याय तुला आवाज देतोय. प्रथम तू त्याचा गुन्हेगार आहेस, मग माझा. जा तिथे जाऊन माग क्षमेची भीक. तुझ्या नशिबाचा दरबार तो आहे, हा नाही. फैसला तोच देवता करीन त्याला तू रक्ताचा प्रसाद वाहिला होतास. जा जा ठाकूर. माझा फैसला परमेश्वर करील, पण माझ्या मुलीचा फैसला तुझ्या हातात आहे. हिला आपलं म्हण. माझ्या गुन्ह्यांची सजा माझ्या मुलीला देऊ नकोस. डॅडी परमेश्वरा, त्या रात्री मी किती सहज तुझ्या शिरावरचा साज उतरवला होता.
एवढी ताकद नाही की तुझ्यापर्यंत पोहोचू शकू. मला माझ्या गुन्ह्याची सजा मिळाली आहे. मला मुक्ती दे परमेश्वरा. मला मुक्ती दे परमेश्वरा. काय झालं? बापरे! ए बंदूक आण लवकर. लवकर दे. मला वाटतं तो साप असावा ज्याचा उल्लेख रेशमाने केला होता. आणि कदाचित हाच तो साप आहे तो रणवीर सिंगला पण डसला होता. आपल्याला पण सोडणार नाही. अजित कुठं आहे? मरणाऱ्यासाठी अश्रू नाहीत वहायचे डाले. अजित, तू का आलायस इथं? तुझे अश्रू पुसायला. Shut up!
कुठेही झाला पण ह्याला लवकर. चल ओके भोलेनाथ, दुनियेतला कोणत्याही डॉक्टर जवळ या सापाच्या 2 शावर इलाज नाही. म्हणूनच तर महाराज आम्ही ह्याला आपल्या चरणाशी घेऊन आलो आहोत. माझ्या मुलाला वाचवा महाराज, माझ्या मुलाला वाचवा. प्राण वाचवणे पोर खेळ नाही ठाकूर. तो सापे जहर सोखेड जो याला डसलाय तरच हा बालक वाचेल. आता जहर सोखायला त्या नागराजाला बोलवावं लागेल. ऐक सांग, एका सापाचं गारुड्याशी काय नातं असतं? जसं एका पुराचं आपल्या बापाशी असतं, गारुडी सापाला आपल्या पोटच्या पोरासारखं सांभाळतो आणि साप आपल्या मालकाची देवासारखी पूजा करतो. पण तू हे कशासाठी विचारतोयस? कारण ज्या सापाने माझा जीव वाचवला त्याच सापाने ठाकूर रघुवीर सिंगचा पण जीव घेतला, हा, ज्याने माझ्या निष्पाप बापाचा खून केला होता. नक्कीच ह्या सापाचा आपल्या बरोबर काहीतरी नातं असलं पाहिजे. आज त्यानं हे बी सिद्ध करून दाखवलं की मला एक नाही 2 लेक आहेत. आपल्या मालकाच्या खुनाचा बदला घेऊन आणि तुझे रक्षण करून तो माझ्या दुधाचं ऋण फेडतोय. जय भोलेनाथ, जय नागेश्वर. आपल्याला कष्टरे क्षमा असावी. कृपया या बालकाच्या शरीरातून आपले जहर परत घ्या. बोलव त्याला पुरा, आपल्या भावाला बोलाव. ते कसं शक्य आहे? तुझ्या वडिलांची ही बीन वाजव, तो धावत येईल. हा बीनचा आवाज कोठून येतोय? कोण नागराजाला आमचा आदेश मानायला रोखतोय?
जीवनात हे प्रथमच घडतंय. नागेश्वर, माझा म्हणणं ऐकल्याखेरीज गेलेत. मला वाटतंय तुम्ही लोक पापी आहात, दुष्ट आहात. जरूर तुम्ही घोर पाप केला आहे. घेऊन जा या पापाच्या वारसाला. आता दुनियातील कोणतीही ताकद याला जीवन करू शकत नाही. महाराज, अजित 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 वर्षापूर्वी मी तुला दूर लोटलं होतं, पण पुरा काय करणार, माझा नाईलाज होता. मला कुणाचाही आश्रय नव्हता. माझं स्पोट मला भरता येत नव्हतं. तुला कशी उपाशी ठेवणार. पण आता तुझी आई निराधार नाही. आता तू इथंच राहा, आपल्या आईजवळ, आपल्या भावाजवळ राहशील ना. नाही ना जाणार सोडून. अरे भैरव, एवढा मोठा तांत्रिक सुद्धा सापाच वर आणला. अरे जिथे मंत्र आणि तंत्र कामी नाही आले, तिकडे आपण आणि आपले हत्यार काय कामी येणार आहे. माझी तर झोपच उडाली आहे. जागेपणी झोपेत हर घडी सगळीकडे मला फक्त सापच साप दिसतात. आपके मुंह में. अरे मी म्हणतो, जीव आहे तर जग आहे. देऊन टाक त्याच्या कोणी हिरे, नाहीतर एके दिवशी अजित सारखा तो साप आपल्याला सुद्धा चावेल. संपत, जर पुन्हा असा भेकडासारखा बडबडलास ना, तर सापा आधी मी तुझा गळा घोटीन, समजलास. अरे पण माझा गळा घोटल्याने साप तर नाही मरणार ना. सापही मरेल आणि गारुडी मरेल. संपत, कसं? ते हिरे मिळवण्यासाठी आपण रक्ताचे पाठ वाहिलेत, कित्येक बळी गेलेत. त्यातला एक बळी माझ्या मुलाचाही आहे. लढाई ऐन रंगात आली आहे संपत, आणि लढाईचा एकच नियम असतो, या लढाईमध्ये तुमचा दुश्मन तुमच्यावर वार करण्यापूर्वीच तुम्ही त्याच्यावर वार करा, नाहीतर. हा, समजलो भैरव. आपल्या जीवनाचं लायसन्स एक्सपायर होण्यापूर्वी मी त्याच्या चितेलाच आग लावून टाकतो. आग. आज पहिल्यांदाच तू डोक्याचा वापर केलास, दुम दबा केला. अरे दुम दबली नाही, दुम उभी झाली आहे आपके मुंह में. अरे जेव्हा वेळ आपल्या मरणाची येते, तेव्हा माणसाच्या मेंदूच्या सगळ्या खिडक्या उघडतात. तशी माझी उघडली आहे आपके मुंह में. पाठी मागण्या सगळी दारं खिडक्या बंद करा, समजलं. कसला विचार करतेस कजरी? तुझा सूरज आता तुझा नसून दुसऱ्याच्या जीवनाचा सोबती झाला आहे. तुझ्या नशिबात आता अंधारच अंधार आहे. जलंभर काळ्या कुट्टा अंधारात तरसून मरण्यापेक्षा एक नवं वळण दे, एक नवं वळण दे, एक नवं वळण दे.
बंद आहे. सूरज! ठीक आहे सर. कजरी! कजरी! नाही सोडणार तुला. नाही सोडणार कजरी. खिचडी खिचडी was yours. तुम्हारा तक्को भाईरो सिंह और ये डायमंड हमारा. ओह थैंक यू वेरी मच अंग्रेज मास्टर, थैंक यू वेरी हम मच. ये टेम्पर का ज्वेलरी खरीद सकता है, अभी खरीदा नहीं. अरे मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. हमने बेचा, आपने खरीदा, बात खत्म. दुम दबा के. वो दुम दबा के किसका दुम दबाता है तुम क्या हमको दुम वाला बंदर समझता है? अरे नहीं नहीं, ये तो मेरा तकिया कलाम है, तकिया कलाम. क्या पिलो यू मीन? पिलो का इस बिजनेस से क्या ताल्लुक? अब मैं आपको कैसे समझाऊं, ये मेरी आदत है, आदत. हैबिट हैबिट. ओ सी दुम दबाना खाली तुम्हारा आदत है, हैबिट. यस. ओके धंधे का बात करो. हमको तुम्हारा ये ज्वेलरी मांगता, मैंने लेकर आया है, लेकिन हमारा एक कंडीशन है, वन शर्त. बोलो बोलो, हमें आपकी हर शर्त मंजूर है, बोलो. तो उसका लाश मांगता. लाश? किसका लाश? उस सांप का, हमको उसे डर लगता. अरे क्या अंग्रेज मास्टर है, तुम गोरी चमड़ी वाला भी सांप से डरता है? हम इस ज्वेलरी के वास्ते मनी दे सकता है, लाइफ नहीं. नो जान. अरे वो सांप कुछ नहीं करेगा. कैसे नहीं करेगा? वो इंडियन सांप है. तुम्हारा गॉड लोग का दोस्त उनके गले में रहता, उनकी पहरेदारी करता. हम सब सुना. ये सब कहानियां हैं, झूठी कहानियां. These are all fairy tales. Don't try to make me उल्लू का पट्टा. हमको सब मालूम है. तुम्हारे बेटे को किसने मारा? सांप ने. संपत को कौन मारा? सांप ने.
तक्को राघुवीर सिंह को किसने मारा? सांप ने। और हमारा दोस्त फ्रैंक को किसने मारा? सांप ने। सब इस ज्वेलरी के वास्ते। आई नो, हम उसको हाथ लगाएगा, वो हमको भी मार डालेगा। पहले उसका लाश, बाद में ये डॉलर्स। कहां से लाऊं मैं उसका लाश? हाँ? उसके सामने तो बड़े बड़े तांत्रिक भी फेल हो गए। फेल अमी नहीं सालो मूर्खा, फेल तुम ही साला। तू? बघता, जर त्या दिवशी तू मंदिरातल्या चोरीची कबुली दिली असती तर आम्ही तुझ्या मुलाला जिवंत केलं असता, पण तू तर पाण्यात भज्जी तलायला आला होतास. आम्ही तुला नागेश्वरापासून मुक्त करू शकतो आणि त्याची लाश आणून दाखवू शकतो. मग विलंब कशाला महाराज? भजी तेलात नाही तुपात तळून देऊ. पण ह्या मालातला अर्धा हिस्सा घेईन, मंजूर असेल तर बोला. हो, कालपर्यंत तर स्वामी बनून फिरत होतास, आज एकदम गँगस्टर बनलास दुम दबा के. पैशासाठी माणूस काय काय रूपो घेत नाही भक्ता. आम्ही काही जगावेगळ केले नाही. मी बोलवीन त्या सापाला इथं. स्वामीजी, त्या दिवशी तुमची बीन ऐकून साप आला तर होता, पण सूरजची बीन ऐकून परत गेला. आताही तसंच झालं तर? आता तसा नाही होणार. आता ती बीन त्याला ते बोलवणार ज्या बीनशी तो अज्ञा पाळतो. परंतु तो तर फक्त सूरजच्याच बीनवर नाचतो. तर मग सूरज त्याला इथे बोलवील माझ्या आदेशाने. सूरज तुझ्या आदेशानं सापाला बोलवील? अशक्य आहे. तांत्रिक असंभवला संभव बनवेल. मातेसाठी मुलगा काहीही करू शकेल. हा हिंदुस्थान आहे भक्ता. इथे मातेला दर्जा देवी देवताही पेक्षा श्रेष्ठ आहे. भक्तानो, पार्वती, तू 25 वर्षापूर्वी तुझ्या नवऱ्याबरोबर तुझी चिता पेटवली असती तर तुझी कहाणी तेव्हाच संपली असती आणि मी माझा मुलगाही गमावला नसता. काही हरकत नाही. त्या दिवशी जे काम होऊ शकलं नाही ते आज करू. तू, तुझा मुलगा, दोघांची चिता आज जळेल. आज 25 वर्ष मी माझ्या मुलाच्या बाहूत पोलाद भरलाय भैरव सिंग. तू त्याला हात तर लावून बघ, जळून भस्म होशील. अच्छा, मग आज होऊनच जाऊ दे. पाहिलात माझा चमत्कार? माझ्या आईला सोड हरामखोरा, नाहीतर मी तुझा रक्त पिन. हे तांत्रिकाचे रक्त आहे बाळा. माझ्या रक्त प्यालास ना तर वरून खालपर्यंत निळा पडशील. वादाव बिन आणि बोलाव आपल्या नागेश्वराला. गोऱ्या साहेबाला त्याची लाश पाहिजे. लाशाचा सौदा होईल पाखंडी, पण नागेश्वराची नाही, ह्या पाप्याची आणि तुझ्या सारख्या कलियुगी अवतारात. वाजव बीन आणि बोलव तुझ्या बापाला. वाजव. नाही नाही बीन वाजवणार. बीन वाजवणार नाही. हा असा नाही मानणार. या बछड्याचा खूटा बदलला पाहिजे. याच्या मातेची काकडी सोल तर हा बछडा कब्जेत येईल. नाही. हे पार्वती, नाही आई, सांग तुझ्या पोराला बीन वाजवायला. नाही वाजणार चांडाळा. देवतांचे हे अलंकार देशाबाहेर नाही जाणार. नहीं जाएगा तो हम जाता है. बस तिथे. बस. हा
सौदा आज होणारच. मग मुर्द्यांच्या राशी पडल्या ना तरी 72. हे बघ माकडाच्या पिल्ल्या, ना तू आता बाहेर जाशील नाही तुझी ही माया. गपचूप बसत आहे, हा नाही तर उडवीन चिलमीत घालून धुरासारखा. What shall I? What do I? Bloody hell, I'm fussing. सांगतेस त्याला बिन वाजवायला नाही. हटा. मी वाजवतो बिन. मी वाजवतो बिन. वाजवणार? हा आता वाजवणार. सोडा त्याला. वाजव वाजव, धूम दबाके वाजव. The snake god. The snake god. खलास करा त्याला. Snake god. Please forgive me. माफ कर दो, माफ कर दो. मेरा माल दे दो. मेरा माल दे दो. मेरा माल दे दो. हमारा कांति का गौर ऐसा क्यों नहीं होता? काट दिया, काट दिया, काट दिया. अब मर जाऊंगा. या, हम नीला बन जाएगा. हे नागदेवता, मला माफ करा. मला क्षमा करा. मी या पापींच्या बरोबर नाही नागदेवता. मला माफ करा. तुझे काटने से मुझे कोई फर्क नहीं पड़ता. तुझसे ज्यादा जहरीला मैं आहे.